वेलकम टू अवर न्यू ब्लॉग. मी गुड्डू नांदेड एकदा पुन्हा एकदा तुमचं एका नव्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत करतो. जवळपास 8 महिन्यापासून आपला ब्लॉग आपल्या चॅनलला आलाच नाही आणि आज माझी जी ट्रिप आहे ती आज सोलो ट्रिप आहे. ती म्हणजे खरबी टू शिर्डी. तर माझ्या गावावरून शिर्डीला जायची ट्रिप आहे. तर मी आज जात आहे. तर आज माझी गाडी आणि मी गाडीवरच जात आहे. आणि पाहू शकता हे सगळं काही नवीनच आहे. हेल्मेट पण नवीच आहे, नवंच आहे माझ्याकडे. आणि हेल्मेटचं पाहू शकता, अरे ब्लर होत आहे. हेल्मेटचं पण अनबॉक्सिंग मी आता इथेच करतो. आणि मी आता सध्या आहे दांडेगावच्या शिवारामध्ये, वारंग्याच्या जवळ आहे, मधला मार्ग आहे. आणि भेटूया आपण लगेच. आता पोचलेलो आपण आता वसमतवर. आणि मागच्या मागे पाहू शकता, माझ्या मागे हे आहे टोकाई माता देवस्थान. आपण इथला एक ब्लॉग आपण बनवलेला आहे, तुम्ही पाहू शकता माझ्या चॅनलवर जाऊन. मी त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देतो. हे खूप चांगलं, म्हणजे इथं एक नैसर्गिक गार्डन म्हणून बनवलेलं आहे इथं. तर सयाजीराव शिंदे जे हे आहेत आपल्या टॉलिवूडचे खलनायक, म्हणजे आपल्या आंध्रातले पिक्चरचे खलनायक, त्यांच्या निधीतून हे बनलेलं हे टोकाई देवस्थान. इथं तिकडं बाकी या मंदिराच्या पलीकडून एक जंगल टाईप बनवलेलं आहे त्यांनी, म्हणजे ऑक्सिजन पार्क म्हणून. तर ते पण खूप चांगलं आहे पाहण्यासाठी. आणि आता जवळच आपण आता इकडे या बाजूला आहे आपले वसमत फाटा म्हणून, वसमत गाव आहे. आणि आपला प्रवास हा असाच चालू राहील. कनेक्ट राहा माझ्यासोबत. तर मला प्रत्येक क्षणाचं मी तुम्हाला रिपोर्टिंग करत राहील. तर चलो नेक्स्ट डेस्टिनेशन. आतापर्यंत मी गाडी जवळपास 120 होतं इथं. तर 2120 किलोमीटर, तर 255 झालं. मी जवळपास 150 किलोमीटर गाडी खिचली आहे जवळपास. तर अजून आपल्याला म्हणलं तरी अजून 150 किलोमीटर खिचायची आहे गाडी. 150 म्हणलं तरी अजून शिर्डी खूप लांब आहे तिथून, म्हणजे 250 किलोमीटर खिचायची आहे अजून गाडी. तर तेवढी तर आता स्टॅमिना तर नाही आहे, पण औरंगाबादपर्यंत, म्हणजे आपल्या संभाजीनगरपर्यंत मी खिचवेल गाडी. खूप बरे भगा केले की जाएंगे. बरं, आता पाहूया कुठपर्यंत. ते गाडीची पण हालत खूप खस्तावून गेलेली आहे. गाडी पण टिकणार नाही वाटते. इतकं मी 400 किलोमीटरचा रन जर मारलं ना, तर गाडी सगळा धिंगाणा होईल गाडीचं वाटते मला तर असं. आता मी आहे इथं जिंतूरच्या समोर आहे, मंटा रोडवर. इथून मंटा जवळपास इथून दिसतोय की नाही, मी दिसतोय मंटा इथून जवळपास म्हणलं तरी 15-1 किलोमीटर मंटा आहे इथून. आता आणि थोडं वेळ थांबलो. ते औंढा ते जिंतूर रस्ता आहे तो खूप खराब आहे, त्यामुळं सगळी हालत खराब होऊन गेली. खूप सगळं खराब, धुरडा वगैरे खूप सारा होता त्या रस्त्यानं. बापरे, भयानक. खूप वेळ लागला, 3 घंटे लागले मला जवळपास माझ्या कुरुंद्या जवळ, म्हणजे वसमतवरून इथं यायला, जिंतूरला यायला. तर आता इथून 149, 150, आय थिंक 150 किलोमीटर औरंगाबाद आहे इथून, संभाजीनगर. आणि इथून शिर्डी 90-1 किलोमीटर असेल. आपलं आज काय पोहोचणं होणार नाही वाटतं शिर्डीला. तर मी संभाजीनगरमध्येच आज मुक्काम टाकणार आहे. जर मी 4च्या अगोदर जर पोहोचत असेल तर संभाजीनगरला, तर मी शिर्डीला निघेल. आणि रस्ता खराब असल्यामुळं हे सगळी हालत खूप खस्ता होऊन गेली आहे. सगळा मूड ऑफ झाला सगळ्या ट्रॅव्हलचा. सोलो राईडवर निघालो होतो, पण लई ते रस्ता लई बेकार आहे, असं पूर्ण आदळा. त्यामुळे सगळं अंग वगैरे खूप दुखतं आहे माझं. तर आता जिंतूरमध्ये थोडं नाश्ता वगैरे केला आता. आणि आता आपल्या पुढच्या डेस्टिनेशनवर. आणि ऊन पण खूप लागत आहे. आता उन्हाळासुद्धा चालू झालेला आहे इकडे तर आमच्यासारखं हिरवळ वगैरे तर नाही आहे इथं या जिल्ह्यामध्ये, परभणीच्या, म्हणजे जालना आणि परभणी बॉर्डर आहे आय थिंक. तरी म्हणजे ते जवळच 15 किलोमीटरवर मंटा आहे. तो मंटा म्हणजे जालन्यामधला तालुका. आणि पाहूया आपण कसं होतं की ट्रॅव्हल. हालत खूप बेकार होऊन गेली, लई मत मारली होती माझी, पण ती त्या रस्त्यानं आलो मी. अरे भाई, बहुत पुढच्या नॉनस्टॉप आलो, चालण्याच्या पुढं आलो आता मी. आणि जिंतूरून नॉनस्टॉप माझे जवळपास 100 किलोमीटर मी कुठं थांबलो नाही, त्यामुळं नॉनस्टॉप आलो. आणि आता इथून जवळपास 50-60 किलोमीटर इथून आहे संभाजीनगर. तर काय नवीन काही झालं नाही रस्त्यामध्ये टाकायसारखं. तर भेटूया आपण आता संभाजीनगरमध्ये गेलो.
फायनली आपण आता पोहोचलेले आहे आपल्या चावडा कॉम्प्लेक्स येथे जे मी राहतं ठिकाण आहे औरंगाबाद सॉरी संभाजीनगरमध्ये. तर जस्ट पोहोचलो आताच आणि आता इथून आज मुक्काम करतो रात्रभर आणि सकाळी लवकर शिर्डीला प्रस्थान करतो. आणि खूप अंग दुखत आहे यार, बरोबर बोर झाला तेवढ्यात औंढा आणि जिंतूरचा प्रवास थोडा खूप डेंजर होता. गुड मॉर्निंग गाईज. रात्री 5 वाजता संध्याकाळी 5 वाजता मी इथे पोहोचलो होतो संभाजीनगरमध्ये. तर इथे येऊन आमच्या बीड बायपासला जो हॉस्टेल आहे आमचं त्या चावडा कॉम्प्लेक्समध्ये थांबलो होतो. तर आता सकाळचे वाजले 7 तारीख आहे 5 आणि थोड्या वेळानं आंघोळ वगैरे करून आता आपल्या पुढच्या डेस्टिनेशनकडे वळायचं आपल्याला आणि जेवण वगैरे करतो आणि निघतो आम्ही इकडे. पाहू शकता सकाळचा नजारा आपल्या संभाजीनगरचा. असा काही नजारा आहे सकाळचा. सकाळचे 7:30 वाजले तो आणि अजून काही तेवढी चहलपहल नाही. थंडी थोडी कमी झाली आहे. आता फेब्रुवारी महिना तर चालू झाला आहे, उन्हाळा सुरू झाला, त्यामुळं काही विषय नाही. आणि पाहू शकता हॉस्टेल आपले. आम्ही इथे राहत गेलो 2019-20मध्ये कोरोनाच्या नंतर सोडून गेलेला आणि युनिटकडे राहायचं. संभाजीनगरहून जो आपला शिर्डीला जायचा रूट आहे तो जुनाच रूट आहे. समृद्धी महामार्गाच्या बाजूचा जो वैजापूर मार्ग आहे त्या मार्गाने आपल्याला जायचं आहे. आणि ट्रिप आता पुढची कशी होती आपल्याला सांगतो मी पुढच्या देत राहतो तुम्हाला इन्फॉर्मेशन. आणि माझा बाईकवरचा हा पहिलाच एवढा लांबचा ट्रॅव्हल आहे. जवळपास मी 450 किलोमीटर गाडी चालवायची होती आपल्याला. हा एक टार्गेट मी ठेवलं होतं, पण तो रस्ता खूप चांगला खराब असल्यामुळं त्यामुळं काही असं जमलं नाही. अंग वगैरे दुखू लागले त्यामुळं मुक्काम टाकला होता मी संभाजीनगरमध्ये. आणि आता जवळपास माझी गाडी 250 किलोमीटर तर चाललेली आहे आणि अजून आपल्याला 120 किलोमीटर तर चालवायची. इथून 120 किलोमीटर शिर्डी आहे. शिर्डीमध्ये गेल्यानंतर तुम्हाला प्रसादालय वगैरे आणि बाबांची जुनी शिर्डी आणि शिर्डीचं मंदिर वगैरे तुम्हाला. शिर्डीचं मंदिर काही दाखवू शकत नाही कारण की मध्ये कॅमेरा वगैरे अलाउड नाही, शूटिंग वगैरे अलाउड नाही. मंदिराच्या बाहेरचा जेवढा परिसर आहे मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन. आणि मेन खास म्हणजे तर प्रसादालयाचा मी तुम्हाला पूर्ण ब्लॉग मी बनवून सेपरेट ब्लॉग बनवतो त्याचा, कारण की VIP आणि लोकलमध्ये जेवायचं पण सुविधा आहे तिथे. आणि भेटू थोड्या वेळात आणि थोडं आंघोळ वगैरे करतो, फ्रेश वगैरे होतो. आणि बघू आपण आता सगळं काही व्यवस्थित घेतलं आहे. आता हेल्मेट आणि सगळं काही आणि सोबत एक मित्र पण येतं, त्याच्यासोबत बघूया आपण.